नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. चिखलोली अंबरनाथ बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट प्रियेश रमेश जाधव यांच्या या ठिकाणी बघू शकतो. नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात येतोय, कौतुक करण्यात येतंय. खरं तर पहिल्यांदाच बदलापूरला एवढा मोठा मान जो आहे तो मिळालेला आहे आणि अध्यक्षपदाची धुरा जी आहे ती एका नवीन युवकाला, नवीन चेहऱ्याला जे ते मिळालेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मागील वर्षी एक आंदोलन झालेलं आणि एका चिमुकलीच्या न्यायासाठी, तिला न्याय देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले, त्यांनी आंदोलन केलं होतं आणि यामध्ये त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले. आणि या सर्व आंदोलनकर्त्यांना न्याय देण्यासाठी सर्व वकील संघटना एकत्र आलेली, वकील बांधव एकत्र आणलेले, त्यांना एकत्र आणण्याचं काम जे आहे ते ॲडव्होकेट प्रियेश रमेश जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं. आणि आज त्यांना एवढं मोठं पद मिळाल्याच्या नंतर सर्व या आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आपली या सर्व आंदोलनाच्या दरम्यान होती आणि आज प्रियेश जाधव यांना एवढं मोठं पद मिळालेलं आहे, बदलापूर शहरात प्रथमच एवढं मोठं पद मिळालेलं आहे, त्यांचं कौतुक आपल्या माध्यमातून होत आहे. नक्कीच बदलापूरला एक चांगली संधी, सुवर्ण संधी प्रियेश जाधवांच्या मार्फत मिळाली आणि खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याचबरोबर बदलापूर शहरामध्ये 2024 साली जे चिमुकल्यांचं प्रकरण झालं होतं त्यावेळेला खरोखर महिला वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, कोणाला त्यावेळेला समजत नव्हतं की नक्की आपल्याला कुठे जायचंय किंवा मार्गदर्शन कोणाकडनं मागून घ्यायचंय किंवा कोणाकडे आपण जायचंय. त्यामुळे ज्यावेळेला ही परिस्थिती होती बदलापूर शहरामध्ये त्यावेळेला प्रियेश दादा समोर आले आणि त्यांनी जे काही आपली तरुण वर्ग आहे, महिला आहेत, त्यांच्यासाठी म्हणून वकील संघटना एकत्र आणली आणि ते स्वतः त्या सर्व आंदोलनकर्त्यांच्या मागे उभे राहिले. आणि त्यावेळेला जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये प्रियेश दादा आमच्या मागे उभे राहिले. त्यामुळे आज आम्ही प्रियेश दादांचे आभार मानायला आलेलो आहोत. एक ऋण जे आहे ते फेडणं फार गरजेचं आहे. आपल्याला त्यावेळेला ज्यांनी मदत केली त्यांचे खरोखर आभार मानणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर प्रियेश दादांना आज अध्यक्षपद जे आहे जे त्यांच्या रूपाने बदलापूरला पहिल्यांदा मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानायला इथे आलेलो आहोत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो. सर, आपल्या माध्यमातूनही प्रियेश जाधव यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. बहुजन चेहरा आहे, युवा नेतृत्व आहे आणि कुठेतरी बदलापूरला पहिल्यांदा एवढा मोठा मान सन्मान मिळालेला आहे. सर्वप्रथम प्रियेश जाधवचे मी आधी शुभेच्छा देईन त्यांना, का इतकं मोठं पद ह्या बदलापूर शहराला आज लाभलेलं आहे. आणि प्रियेश जाधव हा तर आमच्या म्हणजे कमीत कमी 20 वर्षापासून माझी दोस्ती आहे त्याच्याबरोबर आणि चांगली मैत्री असल्याकारणाने ज्या बार कौन्सिलसाठी तो निवडणुकीसाठी उभा राहिला आणि चांगल्या मताने निवडून आला. नक्कीच जे वकील असतील त्या वकिलांना सुद्धा तो न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि न्याय मिळवून देईल. कारण बार कौन्सिलच्या ह्याच्यामध्ये असं असतं का इतर वकिलांच्या ज्या समस्या असतील, ज्या काही त्यांच्या नवीन प्रक्रियेमध्ये कायद्याच्या काही सुव्यवस्था असतील त्या सर्व न्याय देण्याचं काम प्रियेश जाधव करतो. नक्कीच दादा, तो सगळा अनुभव आपण जवळून पाहिलेला, त्या काळामध्ये सर्व वकील एकत्र आणले, त्यांना एकत्र आणण्याचं काम प्रियेश जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि आज आपण त्यांचं कौतुक करायला आलात, काय सांगाल? सर्वप्रथम मी प्रियेश दादा जाधव यांचं खूप खूप अभिनंदन इथे करतो. बदलापूरला खूप चांगला चेहरा आणि खूप चांगलं नेतृत्व या त्यांच्या निवडणुकीद्वारे आपल्याला मिळालेलं पाहता येईल. चिखलोली येथे झालेलं जे काय मतदान होतं, चिखलोली येथे झालेलं जे काय नवीन आपलं न्यायालय होतं, तिथे प्रियेश दादा यांचा भरघोस मतांनी त्यांचा विजय झालेला आणि अध्यक्षपदी ते विराजमान झालेत. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रियेश दादा यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर बऱ्याच वर्षापासून प्रियेश दादांनी आमची मैत्री आहे. आंदोलन करत असताना आंदोलन वगैरे सर्व झालं, आम्हाला माहिती नव्हतं की आम्हाला अटक होईल. आम्हाला अटक झाली. अटक झाल्यानंतर आम्हाला कारावास भोगावा लागला होता. आमच्या घरातल्यांना कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती की नेमकं याच्यामध्ये काय करतात, न्यायालयीन प्रक्रिया कशी असते. तेव्हा आमच्यासाठी जे एक नेतृत्व जे धावून आलं होतं ते होते प्रियेश दादा. आणि प्रियेश दादांपाठीच त्यांची संपूर्ण वकील संघटना जी होती ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि आम्हाला त्या प्रकरणामध्ये त्यांनी बेल मिळवून दिली, जामीन मिळवून दिला आणि आज आम्ही तुमच्यासमोर उभे आहेत. हेच चांगलं असं नेतृत्व, चांगलं असं काम करण्याची ऊर्जा त्यांच्याकडे आहे. नक्कीच ते पूर्ण सर्व समाजासाठी म्हणा, सर्व बदलापूरकरांसाठी म्हणा एक चांगला आदर्श आणि एक चांगलं काम घेऊन नक्की पुढे जातील आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. सर्व आंदोलनकर्त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून आपलं कौतुक करण्यात आलेलं आहे. काय एकंदरीत सांगा? खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. अंबरनाथ चिखलोली न्यायालय नवीन स्थापन झालं होतं आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर निवडणूक लागली आणि बदलापूरलाच पहिला मान मिळाला की मी अध्यक्ष झालो. परंतु हे मी एकटा अध्यक्ष झालो नाही तर कारण सर्व सिनियर ज्युनियर वकिलांच्या मताधिक्यामुळे मी झालो आहे. कारण त्यांनी मला मोठ्या संख्येने निवडून दिलेलं आहे. आता उलट माझी जबाबदारी जास्त प्रमाणात वाढलेली आहे.
त्यांच्या जास्तीत जास्त ज्या समस्या आहेत त्या कशा सोडवता येतील आणि जास्तीत न्यायालयामध्ये बार आणि बेंचचा समन्वय कसा राखता येईल ही मोठी आमची जबाबदारी आहे. याचबरोबर बदलापूर शहरावर देखील माझं प्रेम आहे, कारण ज्यावेळेस बदलापूरमध्ये आंदोलन झालं होतं, रेल्वे आंदोलन झालं होतं, त्यावेळी हे सर्व आंदोलनकर्त्यांना केसेस झाल्या, रेल्वे केसेस झाल्या, काहींना बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले, काहींवर बस तोडफोड झाली तर त्याच्यावर बदलापूर वेस्टला केसेस झाल्या. अशा 3 ऑफेन्स रजिस्टर झाले होते आणि सर्वात मोठं रेल्वे रोको आंदोलन हे 8 तास चाललं. हे पूर्ण जगभरात त्या टीव्ही ब्रॉडकास्ट झालं होतं आणि ही इतिहासात नोंद झालेली असे आंदोलन, सर्वात मोठं आंदोलन होतं. आणि हे सर्व आंदोलनकर्त्याने यांना पोलिसांनी अरेस्ट केली होती. त्यावेळी मी एकटा नसून मी वकील संघटनेला एकत्रित केलं, सर्व वकिलांना एकत्र घेऊन आम्ही त्यांचा सर्वांचा जामीन मोफत केला होता. कारण आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि त्या उद्देशाने आणि आपण बदलापूरचे सुपुत्र आहोत तर त्यांना देखील आपण मदत केली पाहिजे, कारण त्यांनी त्या चिमुरडीसाठी स्वतः रस्त्यावर धावले होते. मग आपण देखील काहीतरी कर्तव्य असतं म्हणून या उद्देशाने आम्ही सर्व एकत्रित आलो होतो. त्याचबरोबर आमचे मित्र प्रवीणजी राऊत यांना देखील आता स्वीकृत नगरसेवक पद मिळालेलं आहे. त्यांचं देखील मी खरंच मनापासून अभिनंदन करतो, कारण मला जाता आलं नाही या निवडणुकीच्या दरम्यानमध्ये, पण त्याचा खरंच तो माझा चांगला मित्र आहे. आमची बरीच मित्रत्व आहे, 20 वर्ष झाले आम्ही एकसाथ सोबत आहोत. तर त्याला देखील मी शुभेच्छा देतो आणि बदलापूर वाईसला देखील शुभेच्छा देतो की तुम्ही इथे आलात, त्याबद्दल तुमचे आभार. नक्कीच आपण पाहिलं खूप मोठं पद जे आहे ते बदलापूर शहराला मिळालेलं आहे. चिखलोली अंबरनाथ न्यायालयामध्ये झालेल्या वकिलांच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष पद जे आहे ते बदलापूर शहराला मिळालेलं आहे. तब्बल 1079 ॲडव्होकेट या संपूर्ण संघटनेमध्ये एकत्र होते आणि या सर्व वकील बांधवांना एकत्र करत या लढतीमध्ये ॲडव्होकेट प्रियेश जाधव यांनी भरभरून विजय प्राप्त केलेला आहे आणि सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मागील वर्षी जेव्हा सर्व आंदोलनकर्त्यांकडून एका चिमुकलीला न्याय देण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं, तेव्हा ज्या आंदोलनकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेले त्यांनाही मोफत संपूर्ण जामीन मंजूर करणं असेल, त्यांना एकत्र आणून न्याय देणं असेल, ही भूमिका प्रियेश जाधव यांनी निभावली होती. त्याचमुळे सर्वांनी एकत्र येत आज त्यांचं कौतुक केलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या माध्यमातूनही ॲडव्होकेट प्रियेश रमेश जाधव यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. बदलापूर शहरात अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.